नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनल वरती मी अभिजित सोळंके आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतोय। आज खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न आहेत सगळे मिळणार आहे। त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका परिवीक्षिका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी या भागातील महिलांकरिता ज्या तयारी करू इच्छितात किंवा तयारी करत आहात त्यांच्यासाठी आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय सांगणार आहोत तुम्हाला, बघा, पुस्तक यादी सांगितली जाणार आहे, कोणत्या विषयाकरिता कोणते बुक या ठिकाणी रीड करायचे आहेत तुम्हाला, त्यासोबतच पेपर पॅटर्न कसा आहे परीक्षेचा, पात्रता काय राहणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे, या चारही बाबी सर्व विषयाच्या सांगितल्या जाणार आहेत। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्याच्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती असेल किंवा अंतर्गत भरती असेल याकरिता मेगा ऑफर सर्व बॅचेस वरती चालू आहे। महा डिस्काउंट ऑफर आहे, आजपासूनच ही ऑफर चालू होणार आहे। मर्यादित जागा असतील, यामध्ये परिपूर्ण अभ्यास तुमचा करून घेतला जाणार आहे। ई बुक पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जातील, टेस्ट सिरीज ई बुक नोट्स, मोफत पर्सनल गायडन्स या बॅच मध्ये तुम्हाला दर महिन्याला झूम मीटिंग, त्यासोबतच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर कधीही केव्हाही पाहू शकता, लेक्चर डाउनलोड करता येतील, तुम्ही नंतर सुद्धा पाहू शकता। तर ही बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे। याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे। कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा, आपल्याला या ठिकाणी रिप्लाय दिला जाणार आहे। तर ऍपची लिंक आहे, ऍप मधून सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथे जॉईन व्हा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या महिलांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप करिता रिक्वेस्ट सेंड करा, तिकडे अप्रूव्ह केली जाईल। तर आपल्याला जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुस्तक यादी असेल, पेपर पॅटर्न असेल किंवा पात्रता आणि वयोमर्यादा या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत। तर अंगणवाडी सुपरवायझर भरती सरळ सेवा, ज्याला पात्रता पदवी कोणत्याही शाखेतील कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील म्हणजे महाराष्ट्रामधनं कोणत्याही विद्यापीठामधनं तुम्ही कोणत्याही शाखेतील बी असाल, बी कॉम असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंड किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही डॉक्टर बीएमएस बीएचएमएस ओके चालणार आहे। यामध्ये यशवंतराव चव्हाण YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी या विद्यापीठामधनं घरी बसून तुम्ही 3 वर्षाची BA ची पदवी मिळवलेली असेल तरी चालणार आहे। ओके, मी एवढं क्लिअर सांगतो कारण बरेच विद्यार्थी कॉल करतात, सर आमचं इथनं झालेलं आहे, चालेल का? यस चालेल, तुम्हाला फॉर्म भरता येणार। एवढंच काय तर जे आता शेवटच्या वर्षामध्ये आहेत, फायनल इयरला ज्यांच्यात एक्झाम झाली किंवा होणार आहे, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल ओके, तरी तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। फायनल मार्क लिस्ट नसली तरी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता चालणार आहे, प्रोव्हिजनल प्रमाणपत्र ओके। त्यानंतर याची जी वयोमर्यादा आहे, ओपन मधील ज्या महिला आहेत त्यांच्याकरिता खुल्या प्रवर्गाकरिता 38 18 ते 38 पर्यंत, आणि ज्या कास्ट मध्ये आहेत त्यांना 43 वर्षापर्यंत म्हणजे 43 जरी चालू असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो, किंवा ओपन मध्ये 38 वय चालू असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर खेळाडू असाल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्याकरिता 45 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली, खेळाडू, अनाथ, अंशकालीन ठीक आहे यांच्याकरिता वयामध्ये शिथिल क्षमता देण्यात आलेली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही आता शेवटपर्यंत बघत आहात, हे पात्रता झाली आहे आपल्या। त्यानंतर पेपर पॅटर्न समजून घ्यायचा आहे। अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती 2026 करिता निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक गुण पद्धती मागच्या वेळेस सुद्धा होती, यावेळेस सुद्धा या ठिकाणी असणार आहे ओके। 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्न आणि 200 गुणांचा तुमचा ऑनलाईन स्वरूपामध्ये TCS किंवा IBPS कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाते। आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पेपर असतो ठीक आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नियुक्ती या ठिकाणी मिळते। बऱ्याच महिलांचे प्रश्न असतात, आमच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळेल का? होय ओके। तर यामध्ये पेपर पॅटर्न मध्ये मराठी व्याकरण विषय आहे, 10 प्रश्न 20 गुण असणार आहे, त्यामध्ये एका प्रश्नाला 2 गुण। त्यानंतर इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न आहेत, 20 गुण, 10 2 20। त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला सांगितलं इतिहास, भूगोल, राज्यघटना असेल, त्यानंतर सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, पंचायत राज, चालू घडामोडी, हे सगळे विषय 6 ते 7 विषयामध्ये सामान्य ज्ञान मध्ये असणार आहेत। 20 प्रश्न 40 गुणांकरिता तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क असणार आहेत। त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न आहेत, परंतु गणितावरती 4 ते 5 प्रश्न आणि उर्वरित 15 प्रश्न हे बौद्धिक चाचणीवरती असतात। म्हणजे एखादा उमेदवार किती लवकर तत्परतेने उत्तर देऊ शकतो, प्रशासनामध्ये किती ऍक्टिव्ह आहे, तो किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो, यासाठी एक विषय परीक्षेमध्ये विचारले जातात। खूप सोपा आहे, आउट ऑफ मार्क मिळू शकतात। 20 प्रश्न 40 गुण। त्यानंतर पुढचा जो ICDS आणि पोषण अभियान विषय आहे त्याचे 30 प्रश्न 60 गुण, आणि कम्प्युटर
हा सुद्धा एकदम बेसिक लेवलचे प्रश्न असतात. आउटपुट डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस असतील, ओके, कम्प्युटरचे प्रकार, हे सगळं या ठिकाणी अभिजित बोबडे सरांच्या बुकमधनं शिकवलं जातं. 10 प्रश्न 20 गुण आहेत. हे असा तुमचा 100 प्रश्न आणि 200 गुणांचा पेपर पॅटर्न आहे. एक एक जे मी कन्सेप्ट तुमचा क्लिअर करत आहे, पुस्तक यादी कोणती ती मी आता सांगणार आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता. अति महत्वाचं आहे. अंगणवाडी सरळ सेवकरिता हे आहे. आणि इथं फक्त अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाची जी डिपार्टमेंटल एक्झाम आहे, त्यांना कम्प्युटर हा विषय नसतो. त्यांना मराठी व्याकरणचे 20 प्रश्न 40 गुण दिले जातात. ओके, म्हणजे कम्प्युटर ऐवजी त्यांना 20 प्रश्न मराठीचे विचारले जातात. 40 गुणांकरिता मराठी आहे. म्हणजे मराठी आपली मातृभाषा आहे. मराठीमध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात आणि मी स्वतः शिकवणार आहे तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून. सगळं काही सर्व टॉपिक जे अवघड आहे ते सुद्धा सोपं करून या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, चला आता मग आपण पुस्तक यादीकडे बोलूया. पुस्तक यादीमध्ये मराठी व्याकरणाकरिता तुम्ही मोराळंबे सरांच्या नोट्स पुस्तक किंवा आपल्या नोट्स तयार होत आहेत. शेख मॅडमचं असेल, मोराळंबे सरांचं असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांच्या या बुकमधून आपण घेतोय. त्यानंतर इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा पालन सूरी असेल किंवा रेनन मार्टिन किंवा आपल्या नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचायला सुरुवात करायची. व्होकॅब करिता म्हणजे शब्दसंग्रहाकरिता केसागर पब्लिकेशनचं तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, आणि याच्यासाठी सुद्धा इंग्लिश ग्रामर याचा व्होकॅब जो आहे, व्होकॅब्युलरी, याच्यासाठी पालनसुरी मधलं जे एरर पार्ट आहे किंवा जे वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेले आहेत, सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, ते सगळं इडियम्स फ्रेजेस त्यामधनं करायचे. जशास तसे मागच्या वर्षी जे 102 पदाची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये प्रश्न आलेले आहेत. एवढं जीव सांगण्यामागचं एकमेव प्रयोजन आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. कारण तर यामध्ये कोणत्या पुस्तक वाचायचे नाही किंवा कोणता अभ्यास करायचा नाही हे जर लवकर कळालं, काय वाचायचंय, ओके, आणि कमी वेळेमध्ये जास्त मार्क कसे मिळवायचे यासाठी तुम्हाला हे नियोजन सांगितलं जात आहे. गणित बुद्धिमत्तेसाठी सचिन डोळे सरांचं. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जे पुस्तकं आहेत, इतिहासासाठी सुरुवातीला तुम्हाला 5वी 8वी आणि 11वी जुनं स्टेट बोर्डचं बुक वाचायचे आहे, कठारे किंवा गाठाळ सरांचं. त्यानंतर भूगोलासाठी AB सौदी सरांचं, निराळी पब्लिकेशन किंवा केसागर पब्लिकेशनचं के खतीब सरांचं असेल. भारतीय राज्यघटना असेल किंवा भारतीय अर्थव्यवस्थाशास्त्र असेल, अर्थव्यवस्थेसाठी भगीरथ पब्लिकेशनचं रंजन कोळंबे सरांचं बुक आहे. ओके, हे तुम्ही युज करू शकता. त्यासोबतच पंचायत राज हा विषय आहे. ग्रामपंचायत पासून तुम्हाला महानगरपालिकेपर्यंत जो अभ्यास करायचा आहे, 1 ते 2 प्रश्न आहेत ते क्वालिटीमध्ये कव्हर होतील. ओके, आपण तशा नोट्स काढलेल्या आहेत. महाराष्ट्र समाज सुधारकासाठी सुद्धा भिडे पाटलांचं बुक आहे किंवा जयसिंगराव पवार सरांचं बुक युज करू शकता. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्हाला कोणतंही एक मॅगझिन महाराष्ट्र पब्लिकेशनचं कोणत्याही पृथ्वी परिक्रमा चांगलं आहे. त्याच्या जोडीला लोकसत्ता किंवा मठा म्हणजे महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपर रीड करायचे आहेत. लोकराज्य मॅगझिन यूज करायचं आहे. महाराष्ट्र शासनाचा आहे, 10 रुपयाची प्राइस आहे आणि केंद्र सरकारची योजना मासिक आहे. ओके, हे सगळं तुम्हाला महत्वपूर्ण सगळ्या बाबी सांगितल्या जाणार आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञानासाठी फक्त 5वी ते 10वीचे कोणते जुने असो किंवा नवीन स्टेट बोर्डचे तुम्हाला बुक या ठिकाणी रीड करायचे आहेत. तर आपलं हे संपूर्ण झालेलं आहे या ठिकाणी. आणि आयसीडीएस साठी आता आयसीडीएस साठी आपल्या नोट्स तयार करणं चालू आहे. आयसीडीएस व पोषण अभियान अभिजित सर्स अकॅडमीच्या नोट्स तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत. कोणतेही बुक वाचण्याची आवश्यकता नाही, कारण आपण बुक मधनं जे वेबसाईट आहेत आयसीडीएसची किंवा WCD तिथनं घेतोय किंवा सिंग सरांचं बुक असेल सक्सेस अकॅडमी, त्याच्यामधनं खूप सारं मोठं बुक आहे, 1200-1300 रुपयाचं आहे. तेवढं तुम्हाला परचेस करण्याची आवश्यकता नाही. त्यामधलंच आपण पूर्ण डाटा, महिला बालक कायदे असतील, लसीकरण, पोषण अभियान, कम्प्युटर करिता अभिजित बोबडे सरांचं आहे. ओके, अभिजित सरांचं बुक या ठिकाणी आहे, ते वेगळं पब्लिकेशन आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व या सांगितलेल्या आहेत बाबी. आपला जो आजचा व्हिडिओ होता, पुस्तक यादी सांगितले, पेपर पॅटर्न सांगितले, पात्रता सांगितली आणि वयोमर्यादा सुद्धा सांगितलेली आहे. तर याची जी बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझरची आपल्याकडे आता नुकतीच सुरू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येईल, कधीही पाहता येतील. त्यासोबतच PYQ आणि MCQचा सराव दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता असतील. लेक्चर अनलिमिटेड वेळा आणि टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स त्याच्या जोडीला आपण PDF सुद्धा तुम्हाला देणार आहोत. तर ह्या बॅचला जॉईन होण्याकरिता ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा जो नंबर मी देतोय 9823442263 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके, आता व्हिडिओ आवडला असेल, एवढं परिपूर्ण माहिती, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. साधारणतः 10 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे. कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये जी सरळ 128 ची असेल किंवा ग्रामीण अंतर्गत भरतीमध्ये 228 ग्रामीणचे आणि शहरीचे 272, यामध्ये जास्तीत जास्त महिला लागल्या पाहिजेत. त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत.
आणि चांगले कमी वेळेमध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजेत, हा एकमेव उद्देश या ठिकाणी आहे. तुम्हाला अजून अचूक मार्गदर्शनासाठी अकॅडमी अगदी नेहमी तत्पर आहे. त्याकरिता तुम्ही या नंबरवरती कॉल करायचा आहे. तसेच तुम्हाला ऑल दी बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि आपला जो अंगणवाडी सेविकांचा मदतीचा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.